लोकसत्ता परिवारावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि कधी चुकलंच तर हक्काने मत मांडणाऱ्या, योग्य वाटलं तर पाठीवर शाबासकीची थाप देणाऱ्या वाचकांसह दुर्गा सन्मान सोहळ्याचे अविभाज्य घटक असलेल्या प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. नुकताच नवरात्र उत्सव संपला. उत्सवात देवी तसेच स्त्री शक्तीचा जागर झाला. शतकानुशतकापासून स्त्रिया समाजाचा कणा राहिल्या आहेत. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यापासून राष्ट्र घडवण्यापर्यंत त्यांचा सहभाग राहिलाय. असं असतानाही आजही तिच्याकडे बाई म्हणूनच काही नजरा पाहतात. अशा नजरांना कौतुकात बदलण्याची ताकद आजच्या स्त्रियांमध्ये आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात अशी कर्तबगारी करणाऱ्या नवदुर्गांचा आज सन्मान आहे. स्त्रीची महानता कवितेच्या भाषेत सांगायची झाली तर कधी ममता, कधी करुणा, कधी धैर्य, कधी लढाई. स्त्री म्हणजे दुर्गा, तिच्या चरणी विश्वाई असं म्हणावं लागेल. नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत. आम्हालाच दैनंदिन कामातनं ऊर्जा मिळण्यासाठी काही गरजेचे उपक्रम असतात. त्यातला हा उपक्रम एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये आशा न सोडता एकाच विषयावर काम करत राहणं हे कौतुकास्पद आहे. यावर्षीच्या जीवनगौरवसाठी जेव्हा चर्चा सुरू होती, म्हटलं शांताबाईंना विचारूया. पहिली भीती ते नाही म्हणतील अशी होती अर्थातच, पण त्यांनी लगेचच होकार दिला. लोकसत्ताची ती पुण्याई आहे. लोकसत्ताच्या लेखन सांस्कृतिक परिवारामधल्याच आम्ही त्यांना मानतो. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. अर्थातच आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. समुद्राची अथांग दुनिया, त्यात दडलेले जलचर प्राणी, शिंपले, स्पंज आणि खारफुटी जंगल यांचा अभ्यास करून पर्यावरण संवर्धनाची नवी दृष्टी निर्माण करणाऱ्या विलक्षण संशोधक म्हणजे डॉक्टर स्वप्नजा मोहिते. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी TJSB सहकारी बँक लिमिटेडच्या अस्मिता सुळे आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाच्या प्रकाशक वैदेही ठकार यांना मंचावर येण्याची विनंती करते. पर्यावरणाची नाळ स्थानिकांच्या आर्थिक उन्नतीशी जोडून संशोधन करणाऱ्या हिरण्यगर्भी डॉक्टर स्वप्नजा यांच्या कामाची ही ध्वनिचित्रफीत पाहूया. समुद्रातील सी स्पंज या जलचर प्राण्यावर सखोल संशोधन करणाऱ्या भारतातील मोजक्या व्यक्तींपैकी एक आपल्या दुर्गा डॉक्टर स्वप्नजा मोहिते. रत्नागिरीच्या खडकाळ किनारपट्टीवरील स्पंजच्या 19 प्रजाती त्यांनी शोधल्यामुळे संपत चाललेली ही प्रजात वाढण्यास मदत मिळाली. 1984 मध्ये त्यांनी मत्स्य व्यवस्थापन विषयात MSc पूर्ण केलं असलं तरी त्यावेळी मत्स्यजीवशास्त्र या विषयासाठी प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर त्यांनी जलजीव संवर्धन या विषयात PhD प्राप्त केली. सी स्पंज संशोधनासाठी त्यांनी प्रयोगशाळेतच समुद्रासारखी वातावरण निर्मिती करून 2 प्रजाती संवर्धित केल्या. या संशोधनासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनतर्फे 77 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. 2013 मध्ये हायड्रा या सूक्ष्मजीवावर तणनाशकांचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांना बंगळूरच्या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसची फेलोशिपही मिळाली. शिंपल्यांचे उत्पादन वाढण्यासाठी त्यांनी केलेलं संशोधन आणि फिशिंग प्रेशरचा अभ्यास करून मासे उत्पादन वाढवल्यामुळे स्थानिक मासेमारांचा आर्थिक फायदा झाला आहे. याशिवाय लोकांच्या सहभागातून खारफुटी, कांदळवनाचं संवर्धन, वाहनांच्या इलेक्ट्रिक बॅटरींमधून होणारं प्रदूषण रोखून त्यातून युरिक ॲसिडची निर्मिती आणि समुद्रातील प्रदूषणाची कारणं शोधून पर्यावरणाला हातभार लावणाऱ्या डॉक्टर स्वप्नजा मोहिते यांना लोकसत्ताचा प्रणाम. सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. धन्यवाद स्वप्नजा. प्रश्न माझे इंधन, जिज्ञासा माझी वाट, अणुरेणूंच्या जगात मी मांडते नवा थाट. या ओळी जगताना डॉक्टर पांडे यांनी देशाला ऊर्जेची असणारी गरज लक्षात घेत काम सुरू केलं. भारताच्या ऊर्जा प्रकल्पात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या डॉक्टर मंजिरी पांडे, पाहूया त्यांच्या कामाची ही ध्वनिचित्रफीत. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचा सन्मानाचा वैज्ञानिक आणि तांत्रिक कौशल्य पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणाऱ्या आपल्या दुर्गा डॉक्टर मंजिरी पांडे भाभा अणु संशोधन केंद्र अर्थात BARC येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. 35 वर्षाच्या संशोधनातून देशाचं सुमारे 50 कोटी रुपयांचं परकीय चलन वाचलं आहे. भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर 1990 मध्ये त्या BARCत रुजू झाल्या. त्यांनी विकसित केलेलं स्पेक्ट्रोमीटरसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान हे त्यांचं पहिल्या 5 वर्षातलं पहिलं यश असून
हे तंत्रज्ञान 4 ते 5 मोठ्या उद्योगांना देण्यात आलं आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी या तंत्रज्ञानाचा उपयोग रुग्णालये, औषधांची दुकाने आणि घरांसाठीही केला जातो. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी त्यांनी सॉलिड स्टेट पॉवर ॲम्प्लिफायर तंत्रज्ञान विकसित केलं आहे. भारतात मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या थोरियम या धातूचा अणुभट्ट्यांसाठी इंधन म्हणून वापर करून त्यापासून एक्सेलेटर ड्रिव्हन सब क्रिटिकल रिॲक्टर सिस्टम्स हे तंत्रज्ञान विकसित करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतलं आहे. डॉक्टर मंजिरी यांचे 110हून अधिक शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. भारताच्या ऊर्जा प्रकल्पात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ डॉक्टर मंजिरी पांडे यांना लोकसत्ताचा सलाम. गोंदिया जिल्ह्यातील शालू कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे गावाला आर्थिक हातभार लागत असताना मासेमारी करणाऱ्यांचे जीवनमानही उंचावत आहे. गावाचा हा विकास शालू यांच्या प्रयत्नांची पावती आहे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेडचे श्रीराम पेजावर आणि VM मुसळुणकर ज्वेलर्सच्या भक्ती मुसळुणकर यांना मंचावर येण्याची विनंती करते. पाहूया शालू कोल्हे यांच्या कामाविषयीची ध्वनिचित्रफीत. मासेमारी क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत 43 गावातील 75 तलावांचे त्यांनी केलेले पुनरुज्जीवन, 59 स्थानिक माशांच्या जातींचे संवर्धन करून वाढलेले उत्पादन आणि तलावातील 214 वनस्पतींचे पुनरुज्जीवन करून जैवविविधतेत घातलेली भर हे सारं गावातल्या स्त्रियांच्या सोबतीने करणाऱ्या आपल्या दुर्गा म्हणजे शालू कोल्हे. आपल्या समाजाला, गावाला विकासाच्या वाटेवर नेण्याचं गोंदिया जिल्ह्यातल्या निमगावमध्ये राहणाऱ्या शालू यांचं स्वप्न पूर्ण झालं ते फाउंडेशन फॉर इकॉनॉमिक अँड एज्युकेशनल डेव्हलपमेंट यांच्या आणि कोरो इंडियाकडून मिळालेल्या फेलोशिपमुळे. त्यातून प्रशिक्षण घेऊन त्यांनी एका मागोमाग एक विकास कामांना सुरुवात केली. 43 गावातल्या 16 स्त्रियांच्या 22 गटांना यासाठी प्रशिक्षित केलं. मासेमारीपासून मासे विक्रीपर्यंतचं प्रशिक्षण दिलं. गाद, चिला, पाज, देवधान, कमळ, चौरा, खस आदी 11 प्रकारच्या पाण वनस्पतींची लागवड केली. त्यांची बीज बँक सुरू केली. यामुळे माशांची नवी बाजारपेठ तयार झाली. माशांचं लोणचं हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय खाद्यप्रकार ठरला. गावातल्या काही लोकांचा त्यांच्या स्त्री नेतृत्वाला विरोध होता. मात्र पती जगदीश कोल्हे यांचा त्यांना भक्कम पाठिंबा मिळाला. तलावांचं संवर्धन करून गावातील स्त्रियांमध्येही आत्मविश्वास, न्याय, समान अधिकारांचं बीज रोवणाऱ्या शालू कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. निसर्ग आणि स्त्री यांचं नातं अतूट आहे. हे नातं उलगडताना कवी सांगतात, तू सृष्टीचा आदिमंत्र, तूच पृथ्वीची काया, हिरव्या रंगाची ओढ आणि पाण्याची माया, जगातील प्रत्येक कथेचा खरा तूच गाभा. निसर्ग म्हणजे जंगल, झाडाझुडपात लपलेली देवराई. अशा या हिरव्या कंच निसर्गाची भुरळ पडली नाही तरच नवल. अर्चना गोडबोले यांच्यावर ही भुरळ कायम राहिली. एरवी पर्यावरणाबरोबर उसवत चाललेली मानवी संबंधांची वीण त्या नव्याने गुंफत आहेत. बघूया अर्चना गोडबोले यांच्या कामाविषयीची ध्वनिचित्रफीत. लहानपणापासून मोहात पाडणारा निसर्ग त्यांना कोकणातील देवराया आणि जंगल संरक्षणापर्यंत घेऊन गेला. आतापर्यंत 110 गावातल्या देवराया आणि 115 गावातल्या 14,000 एकर खासगी जंगलांचे संरक्षण करणाऱ्या आपल्या दुर्गा डॉक्टर अर्चना गोडबोले. पश्चिम घाट बचाव मोहिमेतील सहभागामुळे त्यांचा पर्यावरण टिकण्यासाठी जंगलं टिकलीच पाहिजेत हा निर्धार पक्का झाला. मानव वनस्पती विज्ञानात MSc तसेच आदिवासींचं जंगल आणि औषधी विषयक पारंपरिक ज्ञान यावर PhD करून त्यांनी झपाटल्यागत जंगल अंगात मुरवलं. लोक, जंगल, जैवविविधता संरक्षण याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी वनस्पती सर्वेक्षण विभागातील सरकारी नोकरी सोडून अप्लाइड एन्व्हायरमेंटल रिसर्च फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली. जंगलातील बेहडा उत्पादनातून लोकांना रोजगार मिळणं सुरू केल्याने लोकसहभागातून जंगल वाचवणं शक्य झालं. या देवराई संरक्षण कार्यक्रमासाठी ब्रिटन स्थित विटले फाउंडेशनतर्फे त्यांना मानाचा विटले असोसिएट पुरस्कार मिळाला.
त्या लीडरशिप फॉर एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या 2000 पासून फेलो असून पर्यावरण व जंगल रक्षण करणाऱ्या इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर काम करीत आहेत. देवराया आणि खासगी जंगले संरक्षित करत पर्यावरणाला हातभार लावणाऱ्या डॉक्टर अर्चना गोडबोले यांना लोकसत्ताचा प्रणाम. शेती आणि बाई यांचं नातं तसं पूर्वापार. नांगरणीच्या ओळीत तिचा घाम मातीत मिसळतो. बीजाला अंकुर फुटे तेव्हा देह थोडा विसावतो. तण काढताना बोटे धरणीला जपून स्पर्शती. ऊन असो पाऊस तिचे हात कधी न थांबती. काळ्या मातीशी तिची जुळलेली नाळ आजही कायम आहे. मात्र तिचं आणि मातीचं नातं हेही आजही कायम आहे. या नात्याचा पदर उलगडताना कृषी विकास या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी डॉक्टर बीना नायर काम करतायत. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृहच्या सुरेखा वाळके आणि DDSR ग्रुपचे दत्ता वक्षे यांना मंचावर येण्याची विनंती करते. आपण डॉक्टर बीना नायर यांच्या कामाविषयीची ध्वनिचित्रफीत बघू. कृषी वनस्पतीशास्त्रात MSc आणि त्यानंतर विशेष प्रावीण्यासह जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या विषयात PhD प्राप्त करणाऱ्या आपल्या दुर्गा डॉक्टर बीना नायर यांनी मोहरी आणि जवसावर संशोधन करून सुधारित वाण तयार केलं आहे. भात शेती झाल्यानंतर या जागेत या वाणाचं पर्यायी उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांचा दुहेरी आर्थिक फायदा होतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय अखिल भारतीय जवस व मोहरी संशोधन प्रकल्पाच्या प्रमुख असलेल्या डॉक्टर बीना यांचे काम संशोधनापुरतेच मर्यादित नसून सुधारित बियाणे, तेल आणि जवसाची संपूर्ण मूल्यवर्धित साखळी विकसित करून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी त्या सातत्याने शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिके आयोजित करतात. यामुळे मागील 5 वर्षांपासून पूर्व विदर्भ, चंद्रपूर या जिल्ह्यातील जवस पिकांच्या क्षेत्रफळात 22% वाढ झाली आहे. त्यांच्या PDKV शारदा या नव्या संशोधित वाणातील रोगप्रतिकार शक्तीमुळे पिकाला कीड, रोग लागत नाही. तसेच जवसाच्या दांड्यातून फायबर काढून त्यातून कपडा निर्मिती शक्य होणार आहे. संशोधनाच्या माध्यमातून कृषी विकास साधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या डॉक्टर बीना नायर यांचे मनस्वी अभिनंदन. गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं अशी एक म्हण आहे. आजही गाव म्हटलं की डोळ्यासमोर येतं बस स्टँडवर गप्पा मारत असलेली काही मंडळी, चहावाला, बसमधून कोण उतरतंय हे पाहणारे भिरभिरणारे चेहरे. परंतु आदिवासी बहुल भागात स्वातंत्र्याची 76 वर्षे उलटली तरी वेगळंच चित्र दिसतं. यात आश्चर्य वाटण्यासारखं खरं तर काही नाही. आपल्या रोजच्या बातम्यांमध्ये रस्ता हरवलेली आदिवासी गावं, चादर किंवा जाड कापडाच्या मदतीने तयार केलेली डोली, झाडाचा पाला, फांद्यांनी तयार झालेली मातीची घरं, हंडाभर पाण्यासाठी मैलो सुरू असलेली भटकंती, हे सतत दिसणारं चित्र बदलण्यासाठी गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील भामरागडमधील एका लहानशा गावातील भाग्यश्री लेखामी यांनी पुढाकार घेतला. माणसाला माणूस पण मिळवून देण्यासाठी झटणारी ही नीलांबिका. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मेधाताई पाटकर, मेसर्स BG चितळे डेअरीचे चैतन्य करंदीकर आणि केसरी टूर्सच्या सुनीता पाटील यांना मंचावर येण्याची विनंती करते. बघूया भाग्यश्री लेखामी यांच्या कामाविषयीची ध्वनिचित्रफीत. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. 17 वर्षानंतर पहिल्यांदा येथे ग्रामपंचायत निवडणूक झाली आणि कोठी ग्रामपंचायतीच्या पहिल्या सरपंच होण्याचा मान मिळवला माडिया आदिवासी जमातीत जन्म घेतलेल्या आपल्या दुर्गा भाग्यश्री मनोहर लेखामी यांनी. गेल्या 5 वर्षात कोठी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 9 गावांचा चेहरामोहरा या तरुणीने बदलून टाकला आहे. शारीरिक शिक्षणातील पदवी घेतल्यानंतर ते शिक्षणाचं वारं त्यांनी गावातही आणलं. ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधत गावांमध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. वीज, पाणी, पक्के रस्ते, पक्की घरकुले मिळवून देणं, स्त्रियांसाठी बचत गट तयार करून तेंदू, बांबू, महुआ सारख्या वनोपजांवर आधारित छोटे उद्योग सुरू करून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य तर दिलंच, पण त्यांच्या वनहक्क जनजागृती मोहिमेमुळे
प्रत्येक कुटुंबाला हक्काची शेतीची जमीन मिळाली. बालविवाह आणि मासिक पाळीत आजही गावाबाहेरच्या झोपडीत राहायला लागणाऱ्या कुर्माघर सारख्या प्रथेतून त्यांनी इथल्या स्त्रियांना बाहेर काढलं. इतकंच नाही तर माडिया संस्कृती, परंपरा जपत त्यांचे दस्तऐवजीकरणही केले. टाटा स्टील फाउंडेशनने भाग्यश्री यांना ट्रायबल लीडर फेलोशिप दिली आहे. गडचिरोलीसारख्या मागासलेल्या भागात परिवर्तनाची ज्योत पेटवणाऱ्या भाग्यश्री लेखामी यांना पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा. आपल्यापैकी बरेच जण काही ठरवतात, संकल्प सुटतात, कामाला सुरुवात होते, पण ही आरंभशूरता कामातील अडथळे पाहिल्यावर तिथेच थांबते. आपल्या दृष्टीने ते ठरवणं हे ऑप्शनला टाकलं जातं, नवा पर्याय शोधला जातो. पण संशोधन तेही क्लिष्ट विषयात करण्याची किमया साधली ती डॉक्टर आरोही कुलकर्णी यांनी. आता पाहूया डॉक्टर आरोही कुलकर्णी यांच्या कामाविषयीची ही ध्वनिचित्रफीत. कृषी अवशेषांपासून ऊर्जा निर्मिती करून देशाला नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर बनवणाऱ्या सूक्ष्म जैवतंत्रज्ञान क्षेत्रातल्या वैज्ञानिक आपल्या दुर्गा डॉक्टर आरोही कुलकर्णी. सूक्ष्म जैवतंत्रज्ञान या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत रुजू झाल्या. PhD पूर्ण केल्यानंतर त्यांना न्यूयॉर्क इथल्या रेनसेल्लर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून जाण्याची संधी मिळाली. अवघ्या 2.5 वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन त्या न्यूयॉर्कला गेल्या. तिथे त्यांनी आई आणि वैज्ञानिक संशोधिकेची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. यासाठी त्यांना पतीची आणि कुटुंबियांचीही साथ लाभली. पण भारताला औद्योगिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर बनवण्याचं ध्येय त्यांना मायदेशी परत घेऊन आलं. सामाजिक कार्याच्या ध्यासामुळे त्यांनी विकसित केलेल्या लिग्नोसेल्युलोसिक इथेनॉल, अॅनिमल हेल्थकेअर प्रोडक्ट्स आणि कंप्रेस्ड बायोगॅस तसेच कृषी अवशेषांपासून ऊर्जा निर्मिती हे त्यांचे ऊर्जा क्षेत्रातले महत्त्वाचे योगदान ठरले आहे. सध्या त्या नवहिंद टेक्नॉलॉजी LLP आणि आनंदिनी सोल्युशन्स अँड एंटरप्राइजेस या संस्थांच्या संस्थापक भागीदार असून प्रयोगशाळा व कारखाना उभारणी, नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प आणि उत्पादन विकास यांबाबत मार्गदर्शन करतात. सूक्ष्म जैवतंत्रज्ञानाला शाश्वत विकासात बदलणाऱ्या डॉक्टर आरोही कुलकर्णी यांना लोकसत्ताचा प्रणाम. नव्वदीच्या दशकात महिलांच्या 2च जबाबदाऱ्या, चूल आणि मूल. काही जणींनी या पारंपरिक वाटेवरून जाण्यापेक्षा वेगळी वाट शोधली. यापैकीच एक म्हणजे कुसुम बाळसराफ. राज्यभरातील गावखेड्यात दारिद्र्य, सावकारी कर्ज यांच्या पाशात अडकलेल्या स्त्रियांना बचत गटाच्या चळवळीत जोडून घेत त्यांचे आर्थिक सामाजिक सक्षमीकरण करण्यात आघाडीवर असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी काम करायला सुरुवात केली. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे आदित्य गोळे आणि वैभव लक्ष्मी डेव्हलपर्सच्या अनिता सांगळे यांना मंचावर येण्याची विनंती करते. आता पाहूया कुसुम बाळसराफ यांच्या कामाविषयीची ध्वनिचित्रफीत. 90च्या दशकात दारिद्र्य, सावकारी कर्ज याच्या पाशात अडकलेल्या स्त्रियांना बचत गटाच्या चळवळीशी जोडत आर्थिक सामाजिक सक्षमीकरण करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात मा.वी.म.च्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या आणि त्याद्वारे 18 लाख स्त्रियांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या आपल्या दुर्गा कुसुम बाळसराफ. जुन्नरच्या दलित वस्तीत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या कुसुम सुधारक विचारांचे कुटुंब लाभल्याने उच्च शिक्षण घेऊ शकल्या. दरम्यान दलित पॅन्थर, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, स्त्री मुक्ती चळवळीत सक्रिय राहिल्याने त्या कार्यकर्त्या म्हणून घडत गेल्या. 1990 मध्ये महामंडळामध्ये विकास अधिकारी पदावर रुजू झाल्या आणि ठेकेदारांच्या जाळ्यात अडकलेल्या महामंडळामध्ये व्यवस्थापकीय चालक बराच कालावधी नसताना सहकारी अधिकाऱ्यांना आत्मविश्वास देऊन योग्य दिशा देऊन महामंडळात कार्यसंस्कृती रुजवली. महामंडळाने स्त्रियांना 17,326 कोटी रुपयांचं बँक कर्ज मिळवून दिलं. त्यांची कर्ज परतफेड आहे 99%. त्यातूनच अनेकींनी पुरुषप्रधान राज्यसत्तेला आव्हान देत पंचायती काबीज केल्या. आज महामंडळाच्या माध्यमातून 24,500 महिला या सरपंच, सदस्य, सभापती, अध्यक्ष अशा पदांपर्यंत जात धडाडीने काम करत आहेत. दारिद्र्य, भेदभाव यांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या लाखो महिलांमध्ये आत्मभान देणाऱ्या कार्यकर्त्या कुसुम बाळसराफ यांना लोकसत्ताचा प्रणाम.
घराच्या उंबरठ्याबाहेर तिचा नवा अध्याय. ती केवळ गृहिणी नाही, ती समाजाचा आधार. हातात नाही शस्त्र पण शब्दात आहे धार. ती सामाजिक कार्यकर्ती, समाजाची शिल्पकार. पुरोगामी महाराष्ट्रात आजही असे काही वंचित घटक आहेत जे समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत असतात. त्यातील एक भटके विमुक्त. स्वातंत्र्यपूर्व काळात या जातींना कठोर नियमांच्या विळख्यात जखडलं होतं. ती ओळख पुसत त्यांना स्वावलंबी करण्यासाठी वैशाली भांडवलकर यांनी पुढाकार घेतला. भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांना रोजगार मिळावा याकरता स्त्रियांचे गट तयार केले. पाहूया भटक्या विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी अखंड काम करणाऱ्या वैशाली यांच्या कामाची ध्वनिचित्रफीत. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या रामोशी जमातीत त्यांचा जन्म झाला, परंतु त्यांनी पूर्वापार चालत आलेलं ते जगणं नाकारलं आणि पदवीधर होत भटक्या विमुक्त जमातीतील अनेकांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या आपल्या दुर्गा वैशाली भांडवलकर. त्यांचे वडील रंगारी काम करायचे तर आई महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. त्यांनीच शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे वैशाली कुटुंबातील पहिल्या पदवीधर झाल्या आणि 15 वर्षांपूर्वी निर्माण ही संस्था त्यांनी स्थापन केली. संस्थेच्या सावित्रीची शाळा प्रकल्पामध्ये पुणे, इंदापूर, सातारा, सोलापूर येथील भटक्या विमुक्तांची 15,000 मुले शिक्षण घेत असून शाळा गळतीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. येथील बालविवाहाचे प्रमाणही कमी झाले असून आतापर्यंत 40 बालविवाह रोखण्यात त्यांना यश आलं आहे. अंगणवाडीमधील सकस आहारामुळे बालकांची भिक्षा मागणं बंद झालं आहे. भटक्या विमुक्त जमातीतील 1200 मुलांना नागरिकत्व पुरावे मिळवून देणं असो, एका ठिकाणी 3 दिवसांपेक्षा अधिक दिवस थांबायची मुभा नसलेल्या या समाजातील 1000 कुटुंबांना घरकुल मिळवून देणं असो की इंदापूरमधील 15 गावांमधील जात पंचायती मोडीत काढण्याचं काम असो, गुन्हेगारीचा कलंक लागलेल्या आपल्या समाजाला त्यातून बाहेर काढायचा विडा उचलणाऱ्या धाडसी वैशाली भांडवलकर यांना लोकसत्ताचा प्रणाम. आता आपण पाहूया ज्येष्ठ लेखिका, अनुवादकार, चित्रपट कला समीक्षक आणि लोकसत्ता दुर्गा जीवन गौरव पुरस्कार 2025च्या मानकरी शांता गोखले यांचे अतुलनीय कार्य व्यक्त करणारी ही ध्वनिचित्रफीत. वडील गोपाळ गोखले यांचा पत्रकारितेचा वारसा आणि आई इंदिरा गोखले यांचं मराठी साहित्य वैभव इंग्रजीत आणण्यासाठीचं प्रोत्साहन यातून शांता गोखले यांची कारकीर्द घडत गेली. पत्रकारिता, मराठी इंग्रजी अनुवाद, चित्रपट कला समीक्षा, कादंबरी लेखन या सर्वच क्षेत्रात यथेच्छ मुसाफिरी करत त्यांनी मराठीतील अभिजात तसेच आधुनिक साहित्याला जागतिक साहित्य विश्वाचे दरवाजे उघडे केले. 14 ऑगस्ट 1939 रोजी डहाणू येथे जन्मलेल्या शांताबाईंची कर्मभूमी मात्र मुंबईच राहिली. इंग्लंडमध्ये इंग्रजी साहित्यात BA आणि मुंबईत MA केल्यानंतर त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये अध्यापनही केलं. चिंत्र, खानोलकरांचे अवध्य, श्यामची आई, स्मृतिचित्रे, सखाराम बाइंडर, बेगम बर्वे, उद्धव शेळकेंची धग आदी दर्जेदार साहित्यकृतींना इंग्रजीत नेत अमराठी वाचकांपर्यंत पोहोचवल्या. त्याचवेळी त्यांची इंग्रजीतील स्वतंत्र लेखणीही तेवढ्याच ताकदीने रसिक वाचकांपर्यंत पोहोचत होती. सत्यदेव दुबे यांच्या कारकिर्दीवरचं संपादित पुस्तक मराठी रंगभूमीचा इतिहास, शिवाजी पार्क, दादर 28 या बरोबरीने स्वतःच्या बदलत जाणाऱ्या देहाच्या अनुभवांवरचं आगळं पुस्तक 1 फूट ऑन द ग्राउंड यांचा समावेश आहे. त्याचवेळी रीटा वेलिणकर, त्या वर्षी आणि निर्मला पाटीलचे आत्मकथन या स्वतंत्र कादंबऱ्यांनीही मराठी साहित्य विश्वात त्यांचे स्थान भक्कम तर केलेच, परंतु एक वेगळा प्रवाहही निर्माण केला. त्यांच्या साहित्य कर्तृत्वाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, राज्य शासनाचे साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांचा वारसा गिरीश शहाणे आणि रेणुका शहाणे या पुढच्या पिढीतही वाहतो आहे. मराठी आणि इंग्रजी साहित्यातही तितक्याच ताकदीने आपली अमिट छाप सोडणाऱ्या यंदाच्या लोकसत्ता दुर्गा जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी शांता गोखले यांना लोकसत्ताचा आदरपूर्वक प्रणाम. तिच्यातील असामान्यत्वाचा सन्मान होत असताना एकच सांगावंसं वाटतं, नको उपकार, नको दयेची नजर, हवी फक्त समानतेची संधी. स्त्री सबलीकरण म्हणत प्रत्येक पावलावर तिची उंच भरारी. ही भरारी सुखावह ठरावी या अपेक्षेनेच इथे येऊन थांबते. भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर.